नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल नंबर 3. तर यामध्ये दिलेले की इफ 5 sin theta minus 12 cos theta equal to 0 आहे. तर आपल्याला त्यांनी फाइंड काय करायला सांगितलेले, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द sec theta and cosec theta. अशा प्रकारचा व्हॅल्यू आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी सॉल्व करायचं सांगितलेलं आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा आपण काय करणार आहे, हे जसं तसं खाली लिहून घेऊया. आता काय बघा, 5 sin theta minus 12 cos theta equal to 0 अशा प्रकारचं लिहून घेतलं. आता पुढे बघा, पुढे काय सांगितलं त्यांनी. पुढे बघा काय करा, या ठिकाणी 5 sin theta ओके इक्वल टू हे काय करा, हा 12 cos theta हा पलीकडे पाठवून द्या. कसं म्हणजे मायनस असेल ते या ठिकाणी 12 होईल, cos theta अशा प्रकारचं पाठवून दिलं. आता पुढची स्टेप आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल. बघा पुढची स्टेप काय करावं लागेल, हा sin theta इथं ठेवा, हा cos theta इकडे आणा, म्हणजे तो मल्टिप्लिकेशनचा काय होईल, या ठिकाणी डिव्हिजन होईल, म्हणजे cos theta घेतलं इक्वल टू हा 12 इथंच आहे, हा 5 पलीकडे पाठवा, तर तो मल्टिप्लिकेशनचा काय होईल, डिव्हिजन होईल. अशा प्रकारचं आपण इथं लिहून घेतलं. आता लिहून घेतल्यानंतर या दोघांचं उलट काय म्हणते तुम्हाला सर्वांना माहितच असेल. काय म्हणते या ठिकाणी लक्ष द्या. तू सांग रे, तू सांग याचा उलट काय म्हणते. बघा या ठिकाणी काय म्हणते, लक्ष द्या. बघा आता हा साइन आणि कॉस थीटा आहे. साइन या दोघांच्या नावावर काय म्हणते या ठिकाणी, tan theta equal to 12 upon the 5 असं बनते. असं ओके, tan theta 12 upon the 5 असं बनते. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या रे. तू इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे, इकडे या ठिकाणी. तू बरा, तुला माहिती का, मला सांग बरं या ठिकाणी आता पुढची स्टेप काय आहे. लक्ष द्यायचं सर्वांनी. ओके, तर आपल्या जवळ या ठिकाणी we have बघा आपल्याला काढायचं काय, सेक. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सेक काढायचं, तर आपल्याला फॉर्म्युला आहे या ठिकाणी. बघा काय आहे, हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, आयडेंटिटी घ्यायची आहे. ओके, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा अशा प्रकारचं आपल्याला घ्यायचं आहे. आता पुढची स्टेप बघा काय आहे या ठिकाणी. मला पुढची स्टेप काय आहे, पुढची स्टेप या ठिकाणी आपल्या जवळ काय येणार आहे. बघा इक्वल टू 1 आहे, प्लस आहे tan आपल्या जवळ ऑलरेडी दिलेला आहे या ठिकाणी, म्हणजे tan चा काय 12 अपॉन ला 5 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ओके, 12 अपॉन ला 5. तर इथं काय दिलेले 1 प्लस 12 आणि इथं स्क्वेअर. ओके स्क्वेअर. आता 12 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, 12 चा स्क्वेअर काय आहे 144. 5 चा स्क्वेअर काय आपल्या जवळ 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ओके, सेक स्क्वेअर थीटा. मग आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 25 वजा 25 प्लस 144 अपॉन ला 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा अशा प्रकारचं तुम्ही लिहायचं. आता बघा या ठिकाणी काय लिहिलेले सर्वांनी लिहिलं. आता लक्ष द्या सर्वांनी. आता मला सांगा 25 आणि 144 आन्सर काय, 25 144 आन्सर काय. बघा इथं सर्वांनी लिहिलं 1 ते 145 असं 9. ओके 9 आलं, 6 आलं, 1 आलं. ओके हा चालेल, ठीक आहे. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे 169 अपॉन ला 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आता आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ sides
म्हणजेच काय, आपल्या जवळ मला सांगा या ठिकाणी याचा स्क्वेअर रूट काय आहे, फक्त सेक आहे, सेक थीटा, आणि याचा स्क्वेअर रूट काय आहे बघा 169 चा स्क्वेअर रूट आहे 30 आणि 25 चा स्क्वेअर रूट आहे 5. म्हणजेच काय तुम्हाला मिळालेलं आहे सेक थीटा इक्वल टू 13/5 हा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे, सेक थीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. काळजीपूर्वक सर्वांनी ओके समजलं. तर आता यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे.